स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज 4 जुलै आहे, दुपारचे 1 वाजत आहेत. आज आपण पुढील 3 दिवसाचा 4 जुलै, 5 जुलै आणि 6 जुलैचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम सिस्टीम कोणत्या सक्रिय आहेत, तर इकडे ओडिसाच्या आसपास कमी दाबाचं क्षेत्र पोचलेलं आहे. यातूनच एक कमी दाबाचा पट्टा इकडे छत्तीसगड, विदर्भाचा उत्तर भाग करत मध्य प्रदेश करत असंच इकडे राजस्थानपर्यंत तो कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उर्वरित इकडे मान्सूनच्या काळात जो कमी दाबाचा पट्टा बनतो कोकण किनारपट्टीवर तो सध्या सक्रिय आहे आणि या सर्व सिस्टीममुळे कोकण विभाग असेल, मुंबई विभाग असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मध्य महाराष्ट्र असेल, काही भागात मुसळधार पाऊस आहे तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सक्रिय झालेला आहे मागील 2 ते 3 दिवसापासून. पुढे काय परिस्थिती राहील तर आज 4 जून आहे. आज सुद्धा पावसाचा जोर इकडे मुंबई, ठाणे, पालघर, रायगडकडे, नाशिकच्या पश्चिम भागात पावसाचा जोर हा टिकून राहणार आहे. मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता. इकडे नाशिक, पुण्याचे पश्चिम घाटभाग, सातारचे पश्चिम घाटभाग आणि कोल्हापूरच्या पश्चिम घाटभागात सुद्धा मध्यम ते मुसळधार पाऊस सक्रिय राहील घाटभागात. यवतमाळ, अकोला, वाशिम, इकडे अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार या भागात सुद्धा मध्यम तर काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील. विदर्भात इकडे गडचिरोली असेल, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा या भागात सुद्धा दुपारनंतर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. इकडे हलका मध्यम लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारचे राहिलेले भाग, पुण्याचे राहिलेले भाग, काही भागात मध्यम तर एकाच दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होईल. सोलापूर, धाराशिवकडे ढगाळलेलं हवामान राहील, कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो. लातूरकडे सुद्धा तशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे. 5 जुलैला पावसाचा जोर इकडे टिकूनच राहणार आहे. पालघर, ठाणे, मुंबईकडे, रायगडकडे, नाशिकच्या पश्चिम भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील. रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे सुद्धा मुसळधार पाऊस. पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाटभागात मुसळधार पाऊस. इकडे नाशिकच्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस. पुणे, सातारा, सांगली, मध्यवर्ती पूर्व भागात, अहिल्यानगरच्या पश्चिम भागात हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी सक्रिय राहतील. विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळकडे सुद्धा मध्यम तर एकाच दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील. अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, जालना, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबार सार्वत्रिक पाऊस नसेल, पण काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे. उर्वरित बीड, नांदेड, लातूर हा जो पट्टा आहे या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज. सोलापूर, धाराशिवकडे ढगाळलेलं हवामान आणि कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो. 6 जुलैला पावसाची तीव्रता इकडे विदर्भात थोडीफार कमी होण्याचा अंदाज आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस एकाच दुसऱ्या ठिकाणी, जोरदार स्वरूपाचा सार्वत्रिक पाऊस नसेल. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे मुसळधार पावसाची शक्यता 6 जुलैला सुद्धा राहील. नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाटभागात मध्यम ते मुसळधार पाऊस सक्रिय राहील. इकडे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचा मध्यवर्ती पूर्व भाग आहे जो हलका मध्यम पाऊस या भागातून राहील. नाशिकच्या मध्यवर्ती पूर्व भागात हलका मध्यम पाऊस. धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोलीचे जे भाग आहेत, वाशिम, जालना या भागातून थोड्या क्षेत्रासाठी मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे. इकडे नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली या भागात विशेष पावसाचा अंदाज नाहीये. हलका मध्यम झाला तर कुठेतरी होऊ शकतो, सार्वत्रिक पाऊस नसेल. तर हा होता पुढील 3 दिवसाचा 4 जुलै, 5 जुलै आणि 6 जुलैचा हवामान अंदाज. बाकी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद.